सिम्बारिया फिल्म्सतर्फे नेता गीता या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात आली असून सुधांशु महेश बुडुक यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले। शिवानी बावकर हिच्यासह अनेक उत्तमोत्तम कलाकार ह्या चित्रपटामध्ये आहेत। नेता गीता हा सिनेमा येत्या 23 ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे। कॉलेज जीवनामध्ये तरुणाईच्या सळसळता उत्साह असतो। या उत्साहातच कॉलेजच्या निवडणुका लढवल्या जातात। अशाच या निवडणुकीच्या निमित्ताने घडणारी मनोरंजक गोष्ट नेता गीता या चित्रपटामधून उलगडण्यात आल्याचं माध्यमांशी बोलत असताना दिग्दर्शक सुधांशु बुडुक यांनी सांगितले आहे। वेगळी कन्सेप्ट अशी फिल्ममध्ये काय नसतेच तशी, पण या फिल्ममध्ये तुम्हाला जे एक क्राफ्ट असतो तो मिळेल तुम्हाला बघायला, की ज्यात तुम्हाला एंटरटेनमेंट पूर्ण मिळेल पण फिलॉसॉफी पण मिळेल। म्हणजे तुम्हाला असं कुठे वाटणार नाही की काहीतरी मी एंटरटेनमेंट कचरा घेऊन आलो असंही वाटणार नाही आणि फार फिलॉसॉफिकल दिलं आणि काही मजा नाही आली बघताना असंही वाटणार नाही। तुम्हाला दोन्हीचा मिलाप मिळेल, म्हणजे मजा, एंटरटेनमेंट आणि त्याच्यासोबत फिलॉसॉफी भगवद्गीतेची। एवढं सांगेन तुम्हाला। एक प्रश्न असा आहे की रील स्टार्स आणि ऍक्टर लोकांचे जे आता सध्या ते मिलजॉब चालू आहे, काम करताना त्याच्यासोबत कसा फील ऍक्च्युली तसं पाहिलं तर हा रील स्टार पण आहे, पण ऍक्टर पण खूप चांगला आहे। म्हणजे थिएटर्स पण जवळपास 10 ते 12 वर्ष झाले मी थिएटरमध्ये काम करतो। मी पुरुषोत्तम करंडक केला, मी सिरियल केली, मी त्याच्यानंतर अनेक फिल्म पण केलं। पण आता हे सोशल मीडियाचा सध्या जो काळ चालला आहे याच्यात मला माझं एक पेज ग्रो करायला हेल्प झाली। त्याच्या थ्रू मी यांच्यापर्यंत पोहोचलो। म्हणजे मी असं नाही की मी रील स्टार किंवा कंटेंट क्रिएटर, माझा पाया हा थिएटर आहे, नाटक आहे, तिथून मी आलेलो आहे। काय आव्हान कराल सगळ्या जनतेला की चित्रपटगृहात जाऊन लवकर बघा, काय आव्हान कराल? आव्हान हेच करीन की एक खूप आम्ही जेन्युनली काम केलेलं आहे। मी 2, 3, 4 वर्ष मेहनत घेतली फिल्मवर आणि खूप एक चांगलं प्रोडक्ट माझ्या दृष्टीने केलं आहे आणि लोकांना खूप आवडतं आहे। पण कसं होतं की मराठी प्रेक्षकांना थिएटर्समध्ये आणणं हे खूप मोठं काम आहे ते, आणि ते आणायचं खूप अवघड आहे। पण ते आम्ही प्रयत्न करतोय, पण थोडी साथ आम्हाला प्रेक्षकांकडून पाहिजे। थोडं तुम्ही येऊन बघा, विश्वास ठेवा, एकदा प्रॉडक्ट बघा आणि मग तुम्ही माझी गॅरंटी आहे की तुम्हाला आवडलं नाही किंवा बोर झालं किंवा फार तुम्ही तुकरटपणा केला आहे, काही तुम्ही काही चांगली गोष्ट केली नाही, असं सगळं आपण केलं आहे। फिलॉसॉफी पण दिली आणि एंटरटेनमेंट दिली। तर तुम्ही कृपया, माझी इच्छा आहे की सगळ्यांनी साथ द्या। एका मराठी प्रोड्युसरला जर का तो पहिल्या फिल्ममध्ये चांगली फिल्म करून त्यांनी पुन्हा करू नये, म्हणजे करता येऊ नये त्याला, अशी वेळ येऊ नये त्याच्यावर, अशी माझी इच्छा आहे। बाकी